चला तर आज आपण बघूया लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स हे क्रॅमर्स रूलचा यूज करून कसं सॉल्व करायचं. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण या इक्वेशनला इक्वेशन नंबर 1 आणि याला इक्वेशन नंबर 2 असं म्हणून घेऊया. आता आपण हे इक्वेशन क्रॅमर्स रूलने सॉल्व करणार याचाच अर्थ आपण या इक्वेशनमध्ये प्रेझेंट असणारे दोन व्हेरिएबल्स एक्स आणि वाय यांची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे. त्यासाठी आपल्याला काढायला लागणार आहेत डी एक्स आणि डी वायची व्हॅल्यू. तर मी तुम्हाला सांगणार आहे पहिल्यांदा डी एक्स आणि डी वाय कसे फाइंड आउट करायचे. कारण जर तुम्ही ह्या तीन गोष्टी फाइंड आउट केल्या तर तुम्हाला एक्सची व्हॅल्यू आणि वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायला एकदम इझी जाईल. कारण एक्स म्हणजे आहे डी एक्स अपॉन डी आणि वाय म्हणजे आहे डी वाय अपॉन डी. तर आता आपण काढलं जाऊया डी एक्स आणि डी वाय. यासाठी तुम्हाला मी सांगणार एक ट्रिक. त्या ट्रिक्सच्या आधी आपण याला इथं इक्वेशन नंबर 1 म्हणून घेऊया. इक्वेशन 1 नाही 1 म्हणून घेऊया, इथं 2 आणि इथं 3 म्हणून घेऊया. तर माझ्याकडे ट्रिक अशी आहे, डीसाठी लक्षात ठेवा 12, डी एक्ससाठी 32 आणि डी वायसाठी 13. आता हे 12, 32, 13 काय ते मी तुम्हाला सांगणार आहे. 12 म्हणजे तुम्हाला काढायचा आहे डिटर्मिनंट पण फर्स्ट आणि सेकंड कॉलमचा. तर फर्स्ट कॉलम तुम्हाला दिसेल आहे 3 आणि 4, तो लिहून घ्या 3 आणि 4, इथे लिहिलं 1. आणि 12 म्हणजे सेकंड कॉलम लिहायचा आहे तुम्हाला -4 आणि 3, -4 आणि 3. ठीक आहे. सेम टू सेम आता आपण डी एक्स आणि डी वाय लिहून घेऊया. तर आपल्याकडे डी एक्स आहे 32 म्हणजे तिसरा आणि दुसरा कॉलम तुम्हाला लिहायचा आहे. तिसरा कॉलम आहे 10 आणि 5, तुम्हाला दिसेल इकडं 10 आणि 5. आणि दुसरा कॉलम आहे -4 आणि 3. डी वाचल्याचे 13, 1 आणि 3, ते लिहून घेऊ आपण. 1 इथं 3 इथं 4 आणि 3साठी 10 आणि 5 लिहून घ्या. ठीक आहे. तर याच्यामध्ये आता सगळ्यात पहिल्यांदा आपण असं करूया, हे मी जरा रफ करून घेते, तुम्हाला ट्रिकसाठी सांगितलं होतं ते मी. आत्ता पण जर इक्वेशन सॉल्व करायला तर हे काढण्यासाठी आपण करणारे क्रॉस मल्टिप्लिकेशन. 3 3 9 मायनस करणार आहे आपण -4 × 4 विच इज इक्वल टू -16. म्हणजे हे होईल हे 9 मायनस होईल +16 आणि फायनली तुमचं उत्तर येईल 25. हा आहे आपला डी. असं आपण काढणार आता डी एक्ससाठी सेम टू सेम 10 3 करणार आहे मी 30, नेहमी मायनस करायचं आहे हे. आणि इकडं -4 × 5 ते -20, ते होऊन जाईल 30, मायनस होऊन जाईल +20 आणि फायनली होऊन जाईल ते 50. म्हणजे आपला डी एक्स व्हॅल्यू होऊन जाईल 50. डी वायसाठी करणार आहे मी 3 5 15 -10 4 40. ह्याचा फायनल आन्सर आहे -25. असं मी डी एक्स आणि डी वाय काढून घेतले. आता मी काढला जाणार आहे फायनल आन्सर. तर एक्स इज इक्वल टू मी म्हणते डी एक्स अपॉन डी. तर माझ्याकडं डी एक्सची व्हॅल्यू आली आहे 50 आणि डीची व्हॅल्यू आली आहे 25. तर हे होऊन जाईल 25 1 25, 25 2 50. म्हणजेच फायनल एक्सची व्हॅल्यू येऊन जाईल 2. सिमिलरली वायसाठी वाय इज इक्वल टू डी वाय अपॉन डी. डी वाय आला आहे माझा 25 आणि डी आला आहे माझा 25. डी वाय -25 सॉरी. 25 1 25 and this 25 1 25. मग मला फायनली वायची व्हॅल्यू भेटून जाईल -1. म्हणजे फायनली आपला आन्सर येऊन जाईल x, y इज इक्वल टू 2, -1. आणि हे आहे आपलं फायनल आन्सर बाय युझिंग क्रॅमर्स रूल. थँक्यू.